चिखली विधानसभा क्षेत्र से मनोज जरांगी पाटिल के उम्मीदवार शरद चेकी पाटिल ने चिखली बुल्ढाना के नर्मदा होटल में कारण न्यूज के बुल्ढाना प्रतिनिधि किरण छेजोड़ से बातचीत कर बताया कि मैं मराठा पाटिल समुदाय का एक गरीब अनाथ बेटा हूँ जो चिखली विधानसभा से चुनाव लड़ रहा हूँ। चुनाव लड़ने का निर्णय पूरी तरह से मनोज दादा जरांगी पाटिल मराठा पाटिल समुदाय पर निर्भर है और चुनाव लड़ने के दौरान मुझे कई कठिनाइयों का सामना करना पड़ा। हालांकि मुझे कई धमकियां भी मिली, लेकिन मैं घबराया नहीं और अगर मेरा समुदाय और मेरे नेता मुझे आदेश देंगे तो मैं कुछ भी करने को तैयार हूँ, ऐसा उन्होंने बोलते हुए कहा। नमस्कार, मी शरद दिगंबर चेके पाटील चिखली विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहे। माझी निशाणी आहे माचीस। मनोज दादा जरांगे पाटील यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते, तुम्ही काय घेतलं नाही? मनोज दादा जरांगे पाटील यांनी अर्ज मागे घेण्याचे सांगितले होते, पण त्यामध्ये गनिमी कावा होता। आता तो गनिमी कावा मला नेमका समजला नाही। मी राजकारणात नवीन आहे, मी काही असा पट्टीचा राजकारणी नाहीये। मी अनाथ मुलगा आहे, गोरगरिबांचा मुलगा आहे, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्याच्यामुळे राजकारण हा माझा पिंड नाहीये। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक देखील आहे आणि अनेक हिंदुत्ववादी संघटना, हिंदू राष्ट्र सेना सारखी संघटनेला देखील मी जुडलेलो आहे। त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारण आणि आंदोलन करणे, चळवळ करणे हा माझा नेहमीचा जो आहे अजेंडा असतो। त्यामुळे मला त्या गनिमी कावा नेमका काय होता तो कळाला नाही, त्यामुळे मी अर्ज मागे घेतला नाही। तुम्ही निवडणूक लढत असताना तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या? भरपूर अडचणी आल्या। ज्या वेळेस पासून मी मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनामध्ये 13 महिन्यापासून सक्रिय होतो, त्यावेळेस पासून मला धमक्या आल्यात, तुझे हातपाय तोडून टाकू, तुला जीवे मारून टाकू, तू उमेदवारी लढू नको, तू उमेदवारी लढली तर आम्ही तुझी सामाजिक बदनामी करू, इत्यादी प्रचंड प्रमाणात त्रास मला हा सहन करावा लागला। माझी मानसिकता डळमळीत करण्याचं काम या लोकांनी केलं। पण मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा YLTP नावाचा कोर्स देखील केलेला आहे, त्या परिवाराशी मी जुडलेलो आहे। त्यामुळे जे काही त्यांचे व्यायाम असतात ते मी नियमित करतो। भस्त्रिका जे व्यायाम असतो तो नियमित करतो, त्याच्यामुळे माझी कुठलीही मानसिकता बिलकुल डळमळीत झाली नाही आणि माझा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर मी कायम आहे। याच्या समोर तुमचं विजन काय असणार? याच्या समोर माझं विजन असं असणार आहे, आता सध्या तर गनिमी कावात चालू आहे। लढायचं, पाडायचं, कसं लढायचं, कोणाला पाडायचं, पाडायचं तर कसं पाडायचं, लढून पाडायचं का लढून जिंकायचं, का कोण्या एखाद्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, का कोण्या एखाद्या उमेदवाराला मदत करायची, हे ठरवणारा मी कोण आहे? हे ठरवणारे माननीय मनोज दादा जरांगे पाटील। माझा समाज, चिखलीमध्ये माझा जो मराठा पाटील समाज आहे तो ठरवणार आहे की नेमकं काय करायचं आणि काय केलं पाहिजे। आणि समाज जे ठरवेल, सर्वांच्या साक्षीने सांगतो, समाज जे ठरवेल, मनोज दादा जरांगे जे ठरवतील तेच होईल। कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार घेऊन किंवा कुठल्याही प्रकारचा राजकीय फायद्यासाठी मी समाजाला मातीत घालणार नाही। या समाजाचे अनंत उपकार माझ्यावर आहेत। या समाजाचे प्रचंड उपकार असताना या समाजाने मला शिकवलं, मला नोकरी दिली। ही नोकरी देत असताना या समाजाने कधी पैशाचा विचार केला नाही। समाजातील असंख्य लोकांनी मला मदत केली। त्यामुळे समाज जो म्हणेल त्या समाजाच्या भरोशावरच शरद चेके हा जिवंत आहे आणि हा शरद चेके जो मराठा समाज म्हणेल आणि पाटील समाज म्हणेल तो कुठला लोकप्रतिनिधी म्हणेल म्हणून हा शरद चेके लढणार नाही किंवा पाडणार नाही किंवा आर्थिक फायद्यासाठी हा शरद चेके कोणाच्या दारी जाणार नाही आणि कुठलाही समाजाशी बेमानी करणार नाही। जे समाज म्हणेल, जे मनोज दादा जरांगे म्हणतील तेच माझं विजन असेल। तुमची प्रचार यंत्रणा कशी असेल? माझी प्रचार यंत्रणा सध्या प्रचारच नाही, लढायचं, पाडायचं, त्याच्यानंतर अर्ज मागे घ्यायचे, पण त्यामध्ये गनिमी कावा मात्र आहे। कारण लढायचंय तर कशासाठी लढायचं? पाडायसाठी लढायचं, जिंकायसाठी लढायचं, का कोणता एखादा उमेदवार जो आहे त्याला आपण पाठिंबा द्यायचा? हे 2-3 प्रकार या गनिमी काव्यामध्ये आहे। आणि माझा समाज इतका ताकदवान आहे, चिखली मतदारसंघामध्ये माझ्या समाजानं ठरवलं तर मला 3 दिवसात माझा समाज आमदार सुद्धा करू शकतो। एवढा माझा समाज चिखलीमध्ये पॉवरफुल आहे। 12 बलुतेदार, 18 पगड जाती या सगळ्यांना घेऊन चालणारा माझा समाज आहे। तुमचा जनतेसाठी वचननामा काय असेल? माझा जनतेसाठीचा जो वचननामा आहे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। माफी नाही, कर्जमुक्ती, कायमस्वरूपी कर्जमुक्ती। ती कर्जमुक्ती झाली पाहिजे।
कर्ज माफी नाही. त्यानंतर शेतकऱ्याला पेन्शन चालू झाली पाहिजे. पीएम किसानचे 2-2 हजार रुपये देतात. मी भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो किंवा कोणताही पक्ष असो, त्या उमेदवाराला चॅलेंज करतो की त्याने या सगळ्या स्कीमा घ्याव्या आणि आपला 1 वर्षात जीवन कसं जगतात ते जगून दाखवावं. सगळ्या स्कीमा घ्याव्या त्यांनी. लाडकी बहिणीचे 1500 घ्यावेत, त्यानंतर पीएम किसानचे 2000 घ्यावेत. ज्या काय स्कीमा असतील नसतील त्या सगळ्या घ्या. फक्त तुम्ही त्या स्कीमा घेऊन लोकांसारखं जीवन जगून प्रचंड हाल अपेष्ट आहे. प्रचंड हाल अपेष्ट आहे शेतकऱ्याचे दलाल देखील काही निर्माण झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी शेतकऱ्याचे मुद्दे उचलले आणि ते थांबले. मी गरीब, अनाथ, मराठा, पाटील समाजाचा मुलगा आहे. मी कुठेही मॅनेज होणारा मुलगा नाही. कारण इसके लिए बुल्ढाना से किरण शेजोड़ की रिपोर्ट। ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस, बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस को आपको एक बार जरूर देखना चाहिए, क्योंकि ये है अपने महाराष्ट्र का सर्कस। 30 अक्टूबर से नागपुर हुड़केश्वर में शुरू, वो भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए संपर्क करें 9209397041 और 9336259949 और 8983897041 और 8766547552। रोजाना होंगे 3 खेल, समय 1 बजे, शाम 4 बजे और रात में 7 बजे। एडवांस बुकिंग शुल्क 200 रुपए, 300 रुपए और मात्र 400 रुपए। आज ही विजिट करें। आवर एड्रेस बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, पिपला रोड, हुड़केश्वर, नागपुर।